आज आपण झटपट तयार होणारी मूग डाळीची चकली पाहणार आहोत। त्यासाठी साहित्य घेतला आहे 1 वाटी बिना छिलक्याची मूग डाळ व त्याच वाटीने 3 वाटी कणिक, 2 टेबलस्पून लाल तिखट, प्रत्येकी 1 टेबलस्पून धनेपूड, जिरेपूड, 3 ते 4 टेबलस्पून पांढरे तीळ, 1 टीस्पून जिरे, ओवा आणि चवीनुसार मीठ। मूग डाळ व कणिक यांचे प्रमाण 1:3 असावे। मुगाची डाळ पाण्याने स्वच्छ धुवून घ्यावी। 1 वाटी मूग डाळीसाठी 3 वाट्या पाणी घालून कुकरमध्ये शिजवण्यास ठेवू। येथे मी सुती कापडामध्ये कणकेची पुरसुडी बांधून कुकरमध्ये वाफवून घेतली आहे। कुकरच्या एका डब्यामध्ये मूग डाळीच्या वर पुरसुडी ठेवून त्यावर झाकण ठेवून 3 शिट्ट्या करून घेतल्या आहे। 3 शिट्टी झाल्यानंतर डाळ मस्त शिजलेली आहे। पुरसुडीतील कणिक बारीक करून गाळणीने गाळून घेऊ। कणिक गरम आहे, तुम्ही रुमालावरून बेलण्याच्या साहाय्याने बारीक करून नंतर गाळून घेऊ शकता। गाळून घेतलेली कणिक आणि मॅश केलेली डाळ एकत्र करावी। त्यामध्ये लाल तिखट, धनेपूड, जिरेपूड, ओवा, जिरे, तीळ आणि चवीनुसार मीठ घालावे व घट्टसर गोळा भिजवावा। पाच ते 10 मिनिटे चकलीचा गोळा भिजवून ठेवावा। त्यानंतर चकलीच्या साच्याला ब्रशच्या साहाय्याने तेल लावून घेऊ व चकलीचे मिश्रण घालून चकल्या तयार करून घेऊ। कढईमध्ये मध्यम आचेवर तेल गरम करून घ्यावे। तेल तापल्यानंतर तेज आचेवर 2 मिनिटे व नंतर मध्यम आचेवर चकल्या तळून घ्याव्या। आलटून पालटून चकली तळून घ्यावी। अर्ध्या तासात तयार होणारी कुरकुरीत चकली तयार आहे। याला हलकी फुलकी कमी वेळात तयार होते। थंड झाल्यावर चकली हवाबंद डब्यात भरून ठेवा।